नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले नवीन एक प्रश्न. तर आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. अ. ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. ब. फेडरल कोर्टाची स्थापना कायद्यानुसार झाली. क. रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन 1 अ आणि ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि क, ऑप्शन 4 वरील सर्व. याचा ॲन्सर बघण्यापूर्वी आपण 1935च्या कायद्याबाबत थोडक्यात माहिती पाहू. 1935च्या कायद्यामध्ये 321 कलमे होती, 10 अनुसूची होत्या व 14 भाग होते. यात ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद होती, पण ती शेवटपर्यंत अस्तित्वात आली नाही कारण संस्थानिकांनी त्यात सहभाग घेतला नव्हता. केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा प्रारंभ झाला. द्विदल शासन पद्धती म्हणजे काय? राखीव व सोपीव खाती प्रणालीचा प्रारंभ झाला. पण प्रांतात 1919च्या कायद्याने द्विदल शासन पद्धती लागू झाली होती. प्रांतात प्रांतिक स्वायत्तता निर्माण करण्यात आली. 1937 ते 1939 प्रांतिक स्वायत्तता निर्माण करण्यात आली. 1 एप्रिल 1937 पासून प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली. RBIची स्थापना 1935 मध्ये झाली, पण RBIच्या स्थापनेचा कायदा 1934चा आहे. फेडरल रेल्वे अथॉरिटीची स्थापना 1935च्या कायद्यानुसार करण्यात आली. या कायद्यानुसारच महिलांना पण मतदानाचा अधिकार देण्यात आला. या कायद्यानुसार 1937ला संघीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली. शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला. याच्यानुसार तुम्हाला समजलं असेल 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत. तर ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. तर ऑप्शन 1 ऑप्शन अ बरोबर आहे. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली, हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली, हे चूक आहे कारण रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935ला झाली, पण रिझर्व्ह बँकेचा कायदा हा 1934चा आहे. हे आहे आजचे तुमचे क्वेश्चनचे ॲनालिसिस. थँक्यू.